राष्ट्रीय हथकरघा दिवस के अवसर पर भिवंडी महिला मोर्चा द्वारा महिलाओं का किया गया सम्मान। बता दें, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा ताई वाघ के मार्गदर्शन में और भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगल ताई वाघ के नेतृत्व में भाजपा भिवंडी शहर महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे द्वारा ढोंडिया डाइंग व महाकाली यान आदि कंपनियों में जाकर महिला मजदूरों को प्रोत्साहित करने के लिए उनका सत्कार करते हुए उपहार भेंट वस्तु देकर सम्मान किए। इस अवसर पर निर्मला टावरे, भावना पोद्दार व सभी महिला कार्यकर्ताओं ने मिलकर महिला मजदूरों का सम्मान किए। वहीं मंगल ताई वाघ और सुनीता टावरे ने जानकारी देते हुए क्या कहा। चलो नेक्स्ट। काय वाटतं काय चालतं आता उद्या 7 ऑगस्ट यंत्रमाग दिन आहे, म्हणजे हँडलूम डे, जागतिक हँडलूम डे। या दिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व आपल्या ज्या महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्ष आहेत चित्राताई वाघ यांनी आम्हाला आदेश दिले की जिथे जिथे आपल्या ज्या माता भगिनी हँडलूम मध्ये काम करतायत, ज्या बुनकर विणकर आहेत ते काम करतायत, त्यांना जाऊन भेटा, त्यांना एक शाबासकीची थाप त्यांना द्या आणि त्यांचं कामकाज कसं चाललेलं आहे किंवा कुठे काम करत आहे त्याच्यापासून त्यांनी म्हणजे काय काय बनवत आहेत, तर हे सगळं त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलेलं आहे। त्याच्यासाठी सोबत आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष सुनीताताई टावरे आणि पूर्ण टीम ह्या आहेत, त्यांच्या निर्मला टावरे ह्या इकडच्या आमच्या याच्यातर्फे दिलेल्या आहेत हँडलूम डे साठी नियुक्ती केलेली आहे त्यांची। तर अशा माध्यमातून आपण या सगळ्या माता भगिनींना भेटलो, 2 कारखान्यामध्ये जाऊन तर त्यांची माहिती घेतली, तर ते सगळ्या खुश आहेत, कारण कुठूनही 2 पैसे इन्कम चालू होतोय आणि आमच्या घरामध्ये ती रोजीरोटी चालू होते। महिला सबलीकरण ज्याला म्हणतो, मोदीजींनी महिलांसाठी ज्या योजना आणल्या त्या योजनेच्या माध्यमातून आज महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचा अर्थ आज महाराष्ट्राला आणि बाकीच्या सगळ्या देशाला, राज्याला समजलेला आहे। त्यामुळे या अनुषंगाने आपल्या राज्यातल्या बहुतांश आमच्या माता भगिनी ज्या असतील त्या आज विविध योजनेच्या माध्यमातून आताच नवीन योजना आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आपल्या राज्याचे जे नेते आहेत महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या लाडकी बहीण योजनेसाठी खूप अशा प्रवृत्त झालेल्या ज्या महिला आहेत त्यांनी जवळजवळ 4-4.5 लाख महिलांनी आज अर्ज भरून त्यांचे अर्ज कंप्लीट झालेले आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही या मिलमध्ये ज्या काम करतात महिला त्यांना देखील याची माहिती दिलेली आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे। सोबत जो आता बुनकर विमा योजना जी आहे ती सुद्धा महिलांना आपण त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे, जेणेकरून आपल्या घरातल्या जर कुटुंबातला जर उद्या काही अडचण आली तर त्या माध्यमातून त्यांना कुठून थोडे फुल ना फुलाची पाकळी अशी मदत मिळावी, या अनुषंगाने आपलं राज्य आणि देश ह्याच्यात कटिबद्ध आहे। आणि आज महिला सातत्याने कुठे ना कुठेतरी काम करत असताना त्यांना कुठे काही अडचणी आहेत का, अडचणी असतात तर त्या अडचणीवर कशी मात केली जाईल, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्याकडनं त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या ह्या भेटीच्या माध्यमातून
तिथे चाललेल्या कामाचं सगळं वातावरण निर्मिती कशी आहे, तिथे त्यांना व्यवस्थित व्यवस्थापन आहे की नाही, एखाद्या महिलेचं छोटं बाळ असेल मग तिला स्तनपान करत असेल तर त्याची व्यवस्था आहे की नाही, त्यांचे वॉशरूम असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर 2 कारखान्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे आणि तिथे महिला अगदी आनंदाने काम करत आहेत. त्यामुळे महिला खूप खुश आहेत. आम्ही धन्यवाद करतो आमच्या मोदीजींचे आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि महिलांच्या ज्या नेत्या आहेत आमच्या चित्राताई वाघ, त्या सातत्याने महिलांच्या पाठीशी त्यांच्या प्रश्नावर खंबीरपणे बोलत असताना नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या आणि त्यांच्या खालोखाल आम्ही त्यांचं शिकत असून त्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे, त्यांनी सांगितलेल्या नियमावलीप्रमाणे आम्ही काम करत आहोत. त्यामुळे मी या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद देते आणि हँडलूम डे साठी मी सर्व इथल्या विणकर बुनकरांना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आम्ही इकडे दोडिया डाईंग म्हणून आहे एक कंपनी आणि महाकाली डाईंग इथे आम्ही भेट दिली. महिलांना भेटायचं होतं. महिलांची भेट झाल्यावर आम्ही तिकडे बघितली की एक चांगला महिलांना काम रोजगार मिळालेला आहे. महिला याच्यासाठी खुश आहेत आणि महिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. त्यांना आम्ही सगळा महिला मोर्चा पदाधिकारी तसंच प्रदेश उपाध्यक्षा मंगलताई आम्ही मिळून त्यांना महिलांना वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आणि अजून एक त्यांना एक महात्मा गांधी बुनकर योजना म्हणून आलेली आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली. एक आम्ही दोडिया लाईन मध्ये आम्हाला असं माहिती भेटली की तिकडे मोदीजींनी जो ब्लू कलरचा जॅकेट घातलेला आहे ते जॅकेट त्यांनी एका पाण्याच्या बाटल्यांपासून बनवून त्यांची कंपनी आहे तिकडे पाण्याच्या बाटलीपासून ते जॅकेट बनलेलं आहे. म्हणजे इकडे भिवंडीमध्ये एक चांगला जात आहे. याच्यासाठी मी पुन्हा एकदा उद्याच्या बुनकर डेच्या साठी सगळ्यांना शुभेच्छा देते. मोदींचे खूप खूप आभार मानेन की मोदीजी खूप चांगलं महिलांकडे लक्ष देतात. महिलांचं सबलीकरण करण्यासाठी मोदींनी खूप पुढाकार घेतला. आतापर्यंत इतकी सरकार आली पण कोणत्याच सरकारने मोदीजींनी जेवढं चांगलं कार्य केलंय तेवढं कार्य कोणत्याच सरकारने केलेलं नाहीये. तेवढा कोणत्याच महिलांकडे कोणत्याच सरकारने लक्ष दिलेलं नाहीये. आणि आज या विणकर दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व कारखान्यांमध्ये गेलो. महिला खूप आनंदी झाल्या. त्यांचं आम्ही स्वागत केलं, त्यांचा आम्ही सत्कार केला, त्यांना खूप आनंद झाला. त्यासाठी धन्यवाद. मोदीजी खूप खूप आभार. चित्राताईंचे पण खूप खूप आभार मानले. धन्यवाद. मोदीजींचं सगळ्यात पहिला मोदीजींचं धन्यवाद. त्यांनी हँडलूम डे काढल्याबद्दल सगळ्यांना महिलांना सगळ्याकडे काम रोजगार मिळाला आणि सगळ्या डाईंग मध्ये कारखान्यामध्ये आता 50% महिला आहेत जॉबला. त्याच्याबरोबर सगळ्यांना महिलांसाठी त्यांनी जास्त चांगलं केलेलं आहे. त्यामुळे मोदीजींचे धन्यवाद आणि चित्राताईंचे पण धन्यवाद. सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें. तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा. धन्यवाद.